श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये दिव्यांची अमावस्या ही कशी साजरी करायची आहे, दिव्यांच्या अमावस्याची पूजा ही कशी करायची आहे, त्याचबरोबर मांसाहार हा आपण या दिवशी करावा का, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा। या अमावस्याला गतहरी अमावस्या, त्याचबरोबर आषाढी अमावस्या, दिव्यांची अमावस्या, दिवे धुण्याची अमावस्या, देव धुण्याची अमावस्या, अशा विविध नावांनी या अमावस्येला ओळखलं जातं। तर ही अमावस्या रविवार 4 ऑगस्ट 2024 या दिवशी आलेली आहे। या दिवशी आपल्याला ही जी दीपा अमावस्या आहे ही आपल्याला साजरी करायची आहे। दिव्यांबद्दल आपल्या मनामध्ये असणारी जी कृतज्ञता व्यक्त ही आपल्याला करायची असते। दिव्यांबद्दल असणारा आपल्या मनातील आदरभाव आहे तो व्यक्त करायचा असतो। त्यासाठी हा दिवस आहे तो साजरा करायचा असतो। कारण वर्षभर पूर्ण आपण हे दिवे आहेत ते व्रतवैकल्य, त्याचबरोबर देवपूजेमध्ये हे सर्व आपण दिवे आहेत ते वापरतो आणि हे दिवे प्रज्वलित केल्याशिवाय, दिव्यांशिवाय देवाची पूजा ही अपूर्ण असते। म्हणून आपण या दिव्यांची या अमावस्याला आहे ती पूजा आपण करायची आहे। या पाठी अजून एक कारण आहे की पूर्वी काय होतं की दिव्याची अमावस्या आहे या दिवशी जो दिवस आहे तो छोटा होतो आणि रात्र आहे ती मोठी होते। म्हणून पूर्वी या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे असतील मातीचे किंवा दगडी किंवा पूर्वी कंदील असायचं, हे सर्व काही प्रज्वलित आहे ते केलं जायचं। म्हणून या दिवशी दीपामावस्या आहे ही साजरी केली जाते आणि तेव्हापासून अशा पद्धतीने दीपामावस्या ही साजरी करण्याची प्रथा आहे ती सुरू झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे। या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। प्रथम सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे आहे, कारण अर्घ्य देण्याचा सूर्यदेवांना हा शेवटचा दिवस आहे। संपूर्ण आषाढ महिना हे सूर्यदेवांना अर्घ्य देण्याचा महिना असतो आणि आषाढ अमावस्या ही शेवटचा दिवस आहे। या दिवशी सूर्यदेवांना पाण्यामध्ये हळद, कुंकू आणि लाल फूल टाकून त्यांना अर्घ्य आहे ती द्यायची आहे। सूर्यदेवाय नमः हा मंत्र आहे तो म्हणत आपण अर्घ्य द्यायचा आहे। यानंतर आपल्या घरातील सर्व काही जी जळमाट आहे ती सर्व काही आपल्याला काढायची आहेत आणि आपलं घर आहे ते स्वच्छ करायचं आहे। कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे, म्हणजे 5 ऑगस्ट 2024 या दिवशी सोमवार आलेला आहे पहिला आणि श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। त्यामुळे आपल्याला आपलं सर्व घर जे आहे ते सर्व काही स्वच्छ आहे ते करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सर्व काही जी देवाच्या सर्व वस्तू असतील, आपण देवासाठी ज्या वस्तू वापरतो देवपूजेसाठी, त्या सर्व काही वस्तू आहेत त्या आपण म्हणजे वस्तू म्हणजे ज्या सर्व भांडी आहेत वापरतो आपण नैवेद्यासाठी, पाणी ठेवण्यासाठी, जी काही सर्व असतील त्या सर्व घ्यायच्या आहेत, त्याही स्वच्छ करायच्या आहेत। त्याचबरोबर घरातील सर्व दिवे, पणत्या, समई हे जे काही सर्व आहे तेही सर्व काही घेऊन आहे ते स्वच्छ करायचं आहे। त्याचबरोबर दिवे आपले हे आपल्या घरातील जे देव आहेत ते जरी खराब झालेले असते, मळकटलेले असतील तर तेही आपण म्हणजे नेहमी आपण कशाने स्वच्छ करता, ज्याने तुम्ही स्वच्छ करत असताल त्याने ते स्वच्छ करून आपल्याला घ्यायचे आहेत। तुम्ही जे वापरत असताल त्याने ते स्वच्छ करून स्वच्छ असे घ्यायचे आहेत। म्हणजे हा दिवस खऱ्या अर्थाने स्वच्छतेसाठी हा दिवस असतो। स्वच्छता आहे ते आपल्याला सर्व आपल्या संपूर्ण घरभर करायचे आहे, कारण श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना असतो आणि ह्या महिन्यामध्ये आपण खूप व्रत वैकल्य करत असतो, खूप सेवाही करत असतो। म्हणून आपल्याला आषाढ अमावस्या या दिवशी आपल्या घरामध्ये सर्व काही घर आहे तेच थोडक्यात शुद्ध करून घ्यायचं असतं। सर्व काही वस्तू आहेत सर्व काही, कारण आपल्या घरामध्ये अधिकर मांसाहार होतो। म्हणजे काय होतं की गतहरी अमावस्या ही म्हटलं जातं। गतहरी आणि काही जण असं बोलतात की गटारी हा अपशब्दही वापरला जातो, पण गटाहारी हा शब्द नाही तर गतहरी हा शब्द आहे। म्हणून लोक काय करतात की गटारी अमावस्या आहे ती साजरी करायची म्हणून मांसाहार करतात, हे करतात, अशा प्रकारचं केलं जातं। हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे खायचं की नाही, पण तसं म्हटलं तर आपण खाऊच नाही, का तर आपण मांसाहार जर खाल्ला तर तो कमीत कमी 2 दिवस आपल्या शरीरामध्ये तसाच राहतो, कारण तो पचन होत नाही, 2 दिवस लागतात त्याला पचन होण्यासाठी। आणि दुसऱ्या दिवशी श्रावण महिना हा सुरू होत आहे। श्रावण महिना सुरू झाल्यामुळे
म्हणजे आपण जर आदल्या दिवशी जर ते खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी लगेच आपण श्रावणी सोमवार किंवा एखाद्याची श्रावणी असते आणि ते आपण पकडलं, तर आपल्याच मनाला आपलं कसं वाटतं हा आपण प्रत्येकाने विचार करायचा आहे आणि त्याच्यानुसार ठरवायचं आहे की आपण खायचं आहे की नाही. माझ्या मते तर खाऊच नये, कारण आपण एवढं अंतःकरणापासून आणि मनापासून श्रद्धेने एवढं सर्व काही सेवा म्हणजे करतो आणि व्रताला सुरुवात करतो सोमवारच्या व्रतासाठी. तर असं आपण खाऊच नये, कारण कसं आपण आतून आपलं शरीर आहे ते शुद्ध नसतं का, तर थोडा तरी अंश आहे तो त्याचा आपल्या शरीरामध्ये राहिलेला असतो. शेवटी आपल्या इच्छेवरती अवलंबून आहेत ह्या सर्व गोष्टी. तर आता आपण पाहूया की पुढे आपण काय करायचं आहे, की नंतर सर्व स्वच्छ करून झाल्यानंतर आपण घरातील देवांची पूजा आहे ती सर्व काही करून घ्यायची आहे. देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला ही जी दिव्याची जी पूजा आहे, म्हणजे जे दिव्यांची जी पूजा आहे ती आपण संध्याकाळच्या वेळेला ही आपल्याला करायची आहे. तर आपण संध्याकाळी आपण आता अमावास्या ही कधी आहे? अमावास्या आपल्याला शनिवारी दुपारी 3:51 ही अमावास्या लागणार आहे आणि ती रविवारी 4:43 रविवारी संपणार आहे. पण ही अमावास्या रविवारीचं 4:45च्या म्हणजे 4:45ला संपणार आहे. तर आपण मग संध्याकाळी ही पूजा कशी करायची? कारण अमावास्याचा कालावधी तर संपून जातोय. पण उदय तिथीनुसार म्हणजे सूर्याने ही अमावास्या पाहिलेली आहे, म्हणजे संपूर्ण दिवसभर आहे ती अमावास्या ही असणार आहे आपल्याकडे. उदय तिथीनुसारच म्हणजे जी तिथी आहे ती मांडली जाते. त्यामुळे आपण रविवारी संध्याकाळी ही जी पूजा आहे ती करायची आहे. रविवारी आपण संध्याकाळच्या प्रदोष काळाच्या वेळेस आपण ह्या दिव्यांची पूजा आहे ती करून घ्यायची आहे. आपल्या घरातील सर्व काही समई असतील, त्याचबरोबर काचेचे दिवे असतील, पितळेचे असतील, दगडाचे म्हणजे दगडाचे जे मोठ्याशा पंती काहींच्याकडे तशा असतात तेही सर्व काढायचे आहे. समई हे सर्व काही घ्यायचं आहे आपल्याला. तर ही पूजा कशी करायची आहे, की प्रथम आपण ती जागा आहे आता आपण स्वच्छता तर सकाळीच केलेली असणार आहे. आपण एक देवघराच्या साईडला किंवा देवघराच्या समोर एक पाट आहे तो अंतरायचा आहे. त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्या जे लाल वस्त्र अंतरलेलं आहे त्याच्यावरती जेवढे आपल्याकडं पंत्या, जेवढे दिवे, जेवढं काही ते आहेत दिवेही, तेवढे आपल्याला थोड्या थोड्या अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षदावरती ते दिवे आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत. दिवे ठेवल्यानंतर दिव्यांना आपण हळदी कुंकू त्याचबरोबर अष्टगंध हे सर्व काही लावून घ्यायचं आहे. फुलही अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. मोठ्या समई असतील तर आपल्याकडे हार असतील तर त्या समईंना घालायचं आहे. त्याचबरोबर त्या पाटाच्या भोवतानी थोडीशी रांगोळी आहे ते काढायची आहे. हे सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. त्यामधील एक जो दिवा आहे तो आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा जो एक दिवा आहे तो आपल्याला तुपाचा लावायचा आहे. बाकीचे सर्व आपण तेलाचे लावले तरी चालू शकतात. आपल्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते वापरू शकतात, तिळाचं असेल तरीही ते वापरू शकता किंवा साधं जरी वापरलं तरी चालेल. आपण आपल्या इच्छेनुसार करायचं आहे, पण एक दिवा हा तुपाचा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण अमावास्या ही आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ही आपल्याला सेवा करायची आहेत. म्हणून आपण अशा पद्धतीने लावायचं आहे. आणि म्हणजे काही ठिकाणी अशी पद्धत आहे की कणकीचे दिवे करतात आणि हे जे सर्व दिवे मांडलेले आहेत ह्या दिव्यांना कणकीचे दिवे करून ओवाळतात, म्हणजे कणकीचे 7 किंवा 9 असे दिवे केले जातात. तुम्हीही तुमच्याकडे जर प्रथा असेल तर करू शकता. 7 किंवा 9 दिवे आहेत ते तयार करायचे. 2 ज्या वाती आहेत त्याची एक वात तयार करायची आणि ते दिवे प्रज्वलित करून आपण त्या दिव्यांनी जे आपले दिवे जे पूजेत ठेवलेले आहेत त्या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि त्याच दिव्यांनी परत आपल्या घरातील मुलांना आहे तेही ओवाळायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही जी पूजा आहे ती मांडणी करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. ह्या दिव्यांना आपण नैवेद्य काय दाखवायचं आहे, की तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा काही ठिकाणी लह्यांचा नैवेद्य आहे तोही दाखवला जातो, तोही आपण दाखवू शकतो. पुरणाचा नैवेद्य केला जातो, पुरणपोळीचा, म्हणजे आपल्याकडे जशा पद्धतीचा नैवेद्य केला जातो त्या पद्धतीने आपण नैवेद्य करायचा आहे आणि तो दाखवून घ्यायचा आहे. तर ह्या दिव्यांना आपण प्रार्थना कोणती करायची आहे? प्रार्थना आपण शुभं करोती कल्याणम जी प्रार्थना आहे ती आपल्याला प्रार्थना आहे ती दिव्यांच्या समोर बसून आपल्याला ही प्रार्थना आहे ती म्हणायची आहे आणि नंतर दिव्यांना आपण हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अंधकार हा दूर व्हावा आणि माझं जीवन हे प्रकाशमय व्हावं, अशी दिव्यांना आपण प्रार्थना आहे ती करायची आहे.
हे सर्व झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ यांची एक माळ जप करायची आहे. लक्ष्मी आणि विष्णू गायत्री मंत्र हे आपल्याला 11-11 वेळा म्हणायचं आहे. जर एक माळ जर करणं शक्य झालं तर जरूर म्हणावं. त्याचबरोबर आपण श्रीसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र याचं वाचन करायचं आहे. श्रीसूक्ताचं जर 16 वेळा करणं जर शक्य झालं तर आपण जरूर करावं आणि व्यंकटेश स्तोत्र हे जरी आपल्याला म्हणजे हे पण आपल्याला 21 वेळा म्हणणं एक मंडल जर झालं तर करायचं आहे. नाहीतर आपण श्रीसूक्त एकदा आणि व्यंकटेश स्तोत्र 3 वेळा म्हटलं तरी चालू शकेल. कारण हे संपत्ती प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी ही सेवा आहे आणि अमावास्येला अशा पद्धतीची आपण सेवा आहे ती करायची आहे. या दिवशी आपण जास्तीत जास्त करून सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण मांसाहार हा शक्यतो करून टाळावाच. तर ही जी पूजा आहे ती आपण दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी ही पूजा आहे ती आपल्याला उचलायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिव्यांची अमावस्या ही आहे ती साजरी करायची आहे. श्री स्वामी समर्थ.